सालाबादप्रमाणे यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। नवयुग मित्रमंडळ आपल्या कार्याच्या 21व्या वर्षात पदार्पण करीत असून कर्नाटक येथील मंदिराचा देखावा साकारण्यात आलाय। ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या माजी नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे, मंडळाचे संस्थापक रमेश आमरे व मंडळाचे सरचिटणीस तथा आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट संस्थापक डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार 22 सप्टेंबर ते गुरुवार 2 ऑक्टोबर रोजीपर्यंत ठाण्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, टिकुजिनीवाडी, मानपाडा येथे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक, सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे। 9 दिवस होणाऱ्या या उत्सवाला 12 विविध समाजाचे यांचे विविध कार्यक्रम व सप्तशती पाठ, हरिपाठ, जप तसेच भजन, भव्य महाआरती, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, मुख्यमंत्री सहायता कक्ष, निशुल्क वैद्यकीय आरोग्य तपासणी व उपचार शिबिर, वैद्यकीय मदत, कुमारिकींचा कन्यापूजन व सन्मान, पूजा, होम हवन व भव्य महाप्रसाद असे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। सर्वात पहिले नवरात्राच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। ठाणेकर रहिवासी, ठाणेकर आपले जे बांधव आहेत आणि भगिनी आहेत सर्वांना आज दुसरी माळ होती आणि इथे फार गच्च कार्यक्रम आहेत। आज आमचे कन्नड बांधव होते, ते सर्व आज आलेले जवळजवळ 100 ते 125 लोक त्यांनी इथे भजन कीर्तन केलं आणि देवीकडे हेच मागणं मागितली की सर्वांना सुख समृद्धी आनंद होऊन दे। तुम्ही बघाल 9 दिवस फार गच्च कार्यक्रम आहेत। आता आम्ही 29 खास महिलांसाठी प्री वेडिंग हे नाटक ठेवलेलं आहे। नाटक काशीराव डॉक्टर नाट्यगृहाला, तर तुम्ही तिथे महिलांसाठी फ्री आहे, मला आवर्जून तिथे नाटक बघायला यावं ही विनंती करतो।